नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला रिकाम्या झालेल्या कम्फर्ट बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। तुम्ही सुद्धा कपडे धुण्यासाठी कम्फर्टचा वापर करत असाल तर रिकामे झालेली कम्फर्ट बॉटलचा असा वापर नक्कीच करा। येथे ही माझ्याकडील छोटी बॉटल आहे। ही बॉटल आतून मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। तुमच्याकडील बॉटल सुद्धा छोटी किंवा मोठी असो, ती अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतरच ती वापरायला घ्यायची। आता याच्यावरचा स्टिकर आपण काढूया। या बॉटलवरचा स्टिकर खूप सहज निघतो, त्यासाठी अगोदर आपण या पद्धतीने कैचीने असं तो थोडासा कट करायचा आहे आणि नंतर हाताने तो या पद्धतीने काढून घ्यायचा आहे। या बॉटलचा स्टिकर आता आपण काढला आहे, तर काढल्यानंतर ही बॉटल या ठिकाणी आपल्याला कट करायची आहे। बॉटल तुम्हाला ज्या ठिकाणी कट करायची आहे त्या ठिकाणी तुम्ही मार्किंग सुद्धा करू शकता। आता इथे मी बॉटल कट करण्यासाठी कटर गरम करून घेतलेला आहे। गरम कटरने आपण ही बॉटल या पद्धतीने सहज कट करून घ्यायची आहे। बॉटल आपली आता कट करून झालेली आहे। याचा वरचा जो भाग कट केलेला आहे तो आपल्याला लागणार नाही, तो बाजूला ठेवूया। या आकारामध्ये ही बॉटल मी कट केलेली आहे। तुम्हाला वेगळ्या कुठल्या आकारामध्ये कट करायचे असेल तरी तुम्ही कट करू शकता। आता याला आपल्याला कलर करायचा आहे। कलर करण्यासाठी मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेतलाय। आता ब्रशच्या साहाय्याने याच्यावरती आपण बाहेरच्या बाजूने कलर करून घेऊया। येथे तुम्हाला या बॉटलवरती जो कलर आवडतो तो कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। अशा प्रकारे बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा ब्लॅक कलर मी करून घेतलेला आहे। तर हा कलर आता आपल्याला असा सुकायला ठेवायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती डिझाईन करायची। कलर आता सुकलेला आहे। याच्यावरती आपल्याला डिझाईन करण्यासाठी मी येलो कलर घेतलाय। आता इथे मी छोट्या साईजचा ब्रश घेतलेला आहे, त्याने आपण याच्यावरती डिझाईन करायची आहे। तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकता। अशा प्रकारची साधी सिंपल पण दिसायला खूप सुंदर दिसणारी डिझाईन इथे मी याच्यावरती केलेली आहे। तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करू शकता। अशा या बॉटलवरती जी आपण डिझाईन केलेली आहे ही डिझाईन तुम्ही सेम पाठीमागच्या बाजूला करू शकता किंवा तुम्हाला वेगळी डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता। आता याच्यावरती मी अशा प्रकारची साधी सिंपल एक वेगळ्या प्रकारची डिझाईन करून घेत आहे। येथे मी सेम कलर वापरलेला आहे। तुम्हाला वेगळा कलर वापरायचा असेल तरी वापरू शकता। अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपण डिझाईन करून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे दोन्ही बाजूला डिझाईन केल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूंनी ते वापरता येणार आहे। आता याचा उपयोग मी पेन स्टँड सारखा करणार आहे। त्याच्यामध्ये मी कलर पेन ठेवत आहे। अशा प्रकारे या कम्फर्ट बॉटलचा वापर इथे मी केलेला आहे आणि असा वापर तुम्हाला सुद्धा आवडला असेल कम्फर्ट बॉटलचा, तर तुमच्याकडे रिकामी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा। आता मी तुम्हाला कम्फर्ट बॉटलचा जो वरचा भाग कट केलेला होता त्याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे। त्या अगोदर आपल्याला ही बॉटल जी कट केलेली होती ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। या पद्धतीने व्यवस्थित ती कैचीने कट करूया। अशा प्रकारे ही बॉटल व्यवस्थित अशी कट करून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला आता कलर करायचा आहे। कलर करण्यासाठी इथे मी ॲक्रेलिक पिंक कलर घेतलेला आहे, तो आता आपण ब्रशच्या साहाय्याने करून घेऊया। येथे हा कलर मी फक्त बॉटलच्या भागाला करून घेणार आहे, झाकणाला करणार नाही। तुम्हाला पूर्ण बॉटलला आणि झाकणाला करायचं असेल तरी तुम्ही करू शकता। या पद्धतीने कलर आपला करून झालेला आहे। याला आता आपल्याला असं सुकायला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यावरती डिझाईन करायची। डिझाईन करण्यासाठी आता इथे मी ब्लॅक कलर घेतलाय। आता याच्यावरती छोट्या साईजच्या ब्रशने डिझाईन करून घेऊया। याच्यावरती तुम्हाला वेगळा कलर वापरायचा असेल तरी वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार याच्यावरती जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन करू शकता। अशा प्रकारची सुंदर अशी डिझाईन याच्यावरती मी आता करून घेतलेली आहे। आता याचा उपयोग आपण कसा करायचा ते सुद्धा बघूया। खूप सुंदर असा याचा उपयोग मी तुम्हाला करून दाखवणार आहे। या कम्फर्ट बॉटलच्या वरच्या भागाचा असा वापर तुम्ही सुद्धा कधी केला होता का नक्की कमेंट करून सांगा। आता इथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत, हे आपण आता याच्यामध्ये ठेवायचे आहेत। तुम्ही आता बघू शकता अशा प्रकारचा छोटासा शोपीस आपण याच्यापासून बनवलेला आहे। आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत। त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा कम्फर्ट संपल्यानंतर कम्फर्ट बॉटलचा असा वापर तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्कीच करून बघा आणि असेच काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। थँक्यू।